त्यानंतरची बातमी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, कारण मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान आता एक मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवर सुद्धा आता बोरिवली ते गोरेगाव दरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। तर हार्बर मार्गावरील विशेष ब्लॉकमुळे सेवा बाधित होऊ शकते। वडाळा रोड ते मानकूर दरम्यान विशेष ब्लॉक, कुर्ला ते टिळकनगर दरम्यान पर्यायी मार्गिकेसाठी हा ब्लॉक सध्या घेण्यात येतोय। या संदर्भामध्ये आता अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहेत। मनोज, नेमका आता हा सर्वात मोठा ब्लॉक घेण्यात येतोय, जवळपास हा खूप तासांचा मेगा ब्लॉक आहे। खरं तर हा आजच्या दिवशी तरी सुटेल का, आणि जर सुटला तर नेमका प्रवास हा किती सुलभ गतीने होऊ शकतो? नक्कीच सिद्धेश, आपण मिळत रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते। या रेल्वेमधून लाखो प्रवासी हे प्रवास करत असतात आणि त्यामध्ये आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी आपण मिळतं रेल्वेकडनं मेगा ब्लॉक हा घेण्यात येतो। पण सेंट्रल रेल्वेकडनं आज मेगा ब्लॉक नसणार आहे। पश्चिम रेल्वेकडून आपण बघितलं तर मध्यरात्री रविवारी 12:30 वाजल्यापासून पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे। गोरेगाव ते आपण मिळतं बोरिवली दरम्यान बोरिवली दरम्यान हा मेगा ब्लॉक असणार आहे। त्यानुसार आपण मिळतं हार्बर लाईनवरती सर्वात मोठा मेगा ब्लॉक असणार आहे। 14.5 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे। शनिवारी मध्यरात्रीपासून हा मेगा ब्लॉक सुरू होऊन आपण मिळतं रविवारी हा मध्य ब्लॉक सुटणार आहे। दुपारी 1:30 वाजता हा मेगा ब्लॉक असणार आणि त्यानंतर आपण मिळतं 1:30 वाजता या ठिकाणी रेल्वे सेवा ही सुरू होणार आहे। पण आपण मिळतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे सेवा ज्या या कालावधीमध्ये रद्द देखील करण्यात आलेल्या आहेत। पण आपण या ठिकाणी मिळतं रेल्वेकडनं देखील नागरिकांना आवाहन केलेलं आहे, जर तुम्ही हार्बरमधून प्रवास करणार असाल तर तुम्ही वेळापत्रक बघून प्रवास करा, कारण की या ठिकाणी शनिवार ते रविवार या ठिकाणी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। 14.5 तासांचा मोठा मेगा ब्लॉक हा घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवा देखील रद्द करण्यात आलेली आहे। पण 1:30 वाजता या ठिकाणी रेल्वे सेवेला सुरुवात होईल आणि त्या ठिकाणी आपण नागरिक हे सुखरूप प्रवास करू शकतात। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।